शिक्षणावर बोलू काही मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत. आजचा हा एपिसोड आपला शेवटचा एपिसोड असणार आहे. शिक्षणावर बोलू काही मध्ये आपला सीझन फिनाले आणि त्याच्यामध्ये आज स्पेशल मी असं आणलेलं आहे की सगळेजण सायन्स घेतात. सगळेजण मला असं विचारत होते की तू आर्ट रिलेटेडच सगळं करणार आहेस का, दुसरी कुठची फील्ड म्हणजे सायन्स स्ट्रीम वगैरे आणणार नाहीयेस का? तर असं नाहीये. आपल्याकडे सगळ्या फील्ड्समध्ये असे हिडन स्ट्रीम्स आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला करिअर करता येऊ शकतं. अशा बऱ्याचशा स्ट्रीम्स आहेत. तर सायन्समध्ये सुद्धा अशा आहेत, जसं की आजची आपली स्ट्रीम आहे जेनेटिक काउन्सिलिंग. तर जेनेटिक काउन्सिलिंग म्हणजे काय, त्याचं म्हणजे त्याच्यामध्ये शिक्षण कसं घ्यायचं, त्याच्यामध्ये करिअर कसं करायचं, नोकऱ्या कुठे मिळणार आणि त्याची सध्या काळाची गरज काय जेनेटिक काउन्सिलिंग. ॲज अ जेनेटिक काउन्सिलर आपण का जेनेटिक काउन्सिलर बनलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण आज शिकून घेणार आहोत, आपण आज ऐकून घेणार आहोत. आपल्या सोबत आहे आज मिथिला एक सिडनी बेस्ड जेनेटिक काउन्सिलर आहे, जी तिकडच्या लोकांना काउन्सिलिंग करते, जिने टाटा, आपले जे मुंबईमध्ये टाटा हॉस्पिटल आहे तिथे सुद्धा काम केलेलं आहे कॅन्सर पेशंट सोबत. सो तिच्याकडे भरपूर चांगला एक्सपिरियन्स आहे आणि तिने ते सगळं कसं शिकायचं ही सगळी प्रोसेस असते आपल्याला सांगणार आहे. तर नमस्कार मिथिला. नमस्कार. तर पहिले तर आम्हाला तुझ्याबद्दल सांग थोडंसं काहीतरी. ओके. सो मी माझ्या शिक्षणापासून सुरुवात करते. सो मी 11वी-12वी मध्ये सायन्स घेतलं, कारण त्यावेळेला तेवढी काय माहिती नव्हती की काय करायचंय काय नाही. पण मी 12वीत असताना माझी बायोलॉजी प्रोफेसर जी टीचर होती, तिने आम्हाला जेव्हा आम्ही फॅमिली हिस्ट्री आणि अनुवांशिक आजार वगैरे जेव्हा शिकत होतो, तेव्हा तिने ह्या फील्ड बद्दल माहिती द्यायला सुरुवात केली. तेव्हा ती आम्हाला म्हणाली की जर तुम्हाला मेन स्ट्रीम बायोलॉजी म्हणजे फक्त डॉक्टर आणि हे आणि ते नाही करायचं असेल, तर एक सेपरेट फील्ड आहे हेल्थ केअर मध्ये, विच इज इन अ वे यू आर स्टील हेल्पिंग पीपल, पण फक्त एवढं डिफरन्स आहे की तुम्हाला फक्त डॉक्टर किंवा फक्त डॉक्टर किंवा बाकी अलाइड फील्ड पेक्षा जास्ती आय गेस सॉर्ट ऑफ निश आहे. आणि जर तुम्हाला जेनेटिक्सचं प्रेम असेल आणि प्लस तुमची जर हे इच्छा असेल की लोकांना मदत करायची आणि हे, तर दिस इज अ रिअली गुड फील्ड फॉर यू. आणि त्यावेळेला त्यांनी मला सांगितलेलं की जेनेटिक काउन्सिलिंग म्हणून हा एक विषय आहे किंवा हा एक फील्ड आहे ज्याच्यात तुम्ही फॅमिलीजना मदत करता, अनुवांशिक आजार बद्दल माहिती देणं त्यांना, आणि मग जेनेटिक टेस्टिंग बद्दल आय गेस डिसिजन घेण्यात आणि या सगळ्या ह्याच्यात तुम्ही सपोर्ट करता. सो त्यावेळेला मी पहिल्यांदा ऐकलं जेनेटिक काउन्सिलिंग बद्दल, पण त्यावेळेला हा फील्ड इतका नवीन होता की आम्हाला, माझ्या टीचरलाही माहिती नव्हतं की एक्झॅक्टली कसं जायचं म्हणून. सो मी विचार केला की आहे आवड जेनेटिक्स मध्ये आणि ह्याच्यात, तर मग मी बॅचलर्स बायोटेक मध्ये करणार, जे मी बॅचलर्स केलं रुईयामधनं बायोटेक मध्ये. आणि मग मी मास्टर्स केलं मेडिकल बायोटेक्नॉलॉजी मध्ये MS युनिव्हर्सिटी मधनं, गुजरातेतनं. आणि त्यावेळेला अजून मला तोपर्यंत 5 वर्ष गेली आणि तोपर्यंत मला अजून माहिती मिळाली की कसं ह्याच्यात जाऊ शकतो. अनफॉर्च्युनेटली त्यावेळेला मला कळलं की इंडियामध्ये जास्ती युनिव्हर्सिटीज नाही जे त्यावेळेला जे मला हे ऑफर करू शकतात. आणि केलं तरीही तेवढं काय म्हणतात तसं स्कोप नव्हता की बाबा जास्ती मी प्लेसमेंट करू शकेन किंवा जास्ती एक्सपिरियन्स मिळवण्याचा वगैरे. ते फक्त मला आय गेस हॉस्पिटल्समध्ये आणि लोकांकडे ट्रेनिंग वगैरे करूनच करू शकले असते. सो मी विचार केला त्यावेळेला की मी परदेशी जाऊन मास्टर्स करणार म्हणून, कारण ॲट दॅट पॉइंट US मध्ये एस्टॅब्लिश्ड डिग्रीज युनिव्हर्सिटीज होत्या विच कुड ऑफर जेनेटिक काउन्सिलिंग. UK मध्ये आहेत आणि ऑस्ट्रेलियामध्ये होत्या. सो त्यावेळेला मी विचार केलेला की ह्याच्यात सगळं हे करणार. सो त्याच्यात मोस्टली मी जे प्री रिक्विजिट्स किंवा रिक्वायरमेंट्स जे असतात त्याच्यात हे एक इम्पॉर्टंट होतं की तुम्हाला थोडंसं काय म्हणतात तसं काउन्सिलिंगचं थोडीशी माहिती असायला हवी एज्युकेशन वाईज, आणि एक्सपिरियन्स हा खूप इम्पॉर्टंट होता की ह्या फील्डमध्ये एंटर करायच्या आधी, म्हणजे एज्युकेशन मिळवायच्या आधी पण तुम्हाला बेसिक एक्सपिरियन्स
एक्सपिरियन्स लागतो. सो त्यावेळेला मग मी काय म्हणतात डिस्टन्स लर्निंगने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला सायकोलॉजिकल काउन्सिलिंगमध्ये. आणि मी एक संस्था जॉईन केली विच इज समॅरिटन्स हेल्पलाईन म्हणून. इट्स काय म्हणतात तसं सुसाईड इंटरव्हेन्शन हेल्पलाईन आहे. आणि सो आम्ही तिकडे व्हॉलंटियर्स जे होतो, वी आर ट्रेन टू प्रोव्हाइड एम्पॅथेटिक लिसनिंग. आणि ॲज अ जेनेरिक काउन्सिलर, एम्पॅथी आणि नॉन जजमेंटल लिसनिंग इज वन ऑफ द मेन स्किल्स. सो तेव्हा मी तिकडे 3 वर्ष तिकडे काम केलं. आणि साईड बाय साईड, कारण मला दिस इज लाईक काउन्सिलिंग मधले एक्सपिरियन्स होता, पण मला जेनेटिक्स फील्डमध्ये पण एक्सपिरियन्स हवा होता. म्हणून मी टाटा हॉस्पिटल जे आपलं परळमध्ये आहे, तिकडे मी ॲज अ ट्रेनी जेनेटिक काउन्सिलर, त्यांच्याकडे कॅन्सर जेनेटिक सर्व्हिस आहे, सो तिकडे मी ट्रेनी जेनेटिक काउन्सिलर म्हणून जॉईन केलं. तिकडे ऑलमोस्ट 1 वर्ष काम केलं मी तिकडे. आणि त्याच्यानंतर मग मी ऑस्ट्रेलियामध्ये आले शिकायला, मास्टर्स करायला जेनेटिक काउन्सिलिंग मध्ये. सो जो मास्टर्स प्रोग्राम आहे जनरली, विच इट्स अ 2 year प्रोग्राम, 2 वर्ष लांब असतो. आणि द मेन इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत ह्याच्यात की रिसर्च मध्ये थोडंसं रिसर्च पण असतं, बट मेन म्हणजे तुम्हाला काय म्हणतात क्लिनिकल रोल्स असतात. म्हणजे तुम्हाला जसं प्लेसमेंट्स वगैरे असतात डॉक्टर्सना वेगवेगळ्या फील्डमध्ये, तसं आम्हालाही वेगवेगळ्या जेनेटिक काउन्सिलिंगच्या वेगवेगळ्या स्ट्रीम्समध्ये प्लेसमेंट करावे लागतात. सो अपार्ट फ्रॉम तुमचं कोर्स वर्क, तुमचं प्लेसमेंट आणि तुमचं रिसर्च, हे तिन्ही कंबाईन करून मग तुम्हाला फायनली डिग्री मिळते. सो बेसिकली दॅट वॉज माय जर्नी. ओके, तर आता सांग की ही तुझी जर्नी झाली, पण ऍज जेनेटिक काउन्सिलर बनण्यासाठी प्रोसेस काय, म्हणजे एज्युकेशन वाईज प्रोसेस, की काय काय करायला लागणार? 11-12 सायन्स, मग त्याच्यानंतर बायोटेकच मस्ट आहे की दुसरा कुठचा विषय पण घेऊ शकतो? दॅट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन, अमृता. मी बायोटेक स्ट्रीम घेतला कारण त्यावेळेला मी शुअर नव्हते की मला करायला पण मिळणार की नाही, आणि माझा सेकंड फोकस होता की मी रिसर्चला जाणार म्हणून. बट फॉर जेनेटिक काउन्सिलिंग करायला तुम्हाला 11वी-12वी मध्ये बायोलॉजी घ्यायला हवं. आणि बॅचलर्स तुम्ही बॅचलर्स इंजिनिअरिंग मध्येही करू शकता, जसं आय थिंक बीटेक किंवा बीटेक बायोटेक म्हणून डिग्री असते ती, किंवा तुम्ही प्युअर सायन्सेस घेऊ शकता. ऍज लॉंग एज तुमचं जेनेटिक्स हे मेन कंपोनंट, एक वन ऑफ द कंपोनंट्स असेल ना, तोपर्यंत कोणतीही फील्ड चालेल. अनफॉर्च्युनेटली इंडियामध्ये आपल्याकडे तसं ऑप्शन नाहीये की आपण पिक अँड चूज करू शकतो कोणती डिग्री घ्यायची. ते नॉर्मली तसे कॉम्बिनेशन मध्ये येतात. सो ते बायोटेक मध्ये ऑप्शन होता लाईक बॅचलर्स डिग्री मध्येच, की बाबा जेनेटिक्स हा स्पेशल आय गेस स्पेशलायझेशन किंवा स्पेशल सब्जेक्ट होताच आम्हाला सेपरेटली. बट ऍज लॉंग एज तुम्हाला जेनेटिक्स हा सेपरेट सब्जेक्ट मिळतोय किंवा एक सेपरेट कंपोनंट मिळतोय तुम्हाला तुमच्या बॅचलर्स मध्ये, तोपर्यंत दॅट्स फाईन. अदरवाईज तुम्ही मास्टर्सही करू शकता किंवा ऑनलाईन सर्टिफिकेट कोर्स वगैरे करू शकता. कारण तुम्हाला बिफोर यू गेट इन टू मास्टर्स, तुम्हाला जेनेटिक्सचं एक सर्टन स्टँडर्ड पर्यंतचे अंडरस्टँडिंग इम्पॉर्टंट असते. तर तेवढी तुम्ही क्रायटेरिया किंवा तेवढं हे फुलफिल केलं तर काही प्रॉब्लेम नाहीये. बट जनरली इव्हन इंडियामध्ये जे आता कोर्सेस आहेत, तुम्ही मास्टर्स करू शकता जेनेटिक काउन्सिलिंग मध्ये. ऍज फार एज दे आर कन्सर्न, त्यांनाही म्हणजे ऍज लॉंग एज बेसिक जेनेटिक्स इज अ कॉम्पोनंट दॅट इज इम्पॉर्टंट, बट नॉर्मली बायोलॉजिकल सायन्सेस ते एक्सेप्ट करतात. सो बीएससी बायोलॉजिकल सायन्सेस मधनं असेल कोणत्याही, तर तुम्ही MSc जेनेटिक काउन्सिलिंग मध्ये करू शकता. बेसिक आय गेस बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ सायकोलॉजी इज बेनिफिशियल, पण कंपल्सरी नाहीये. ते नॉर्मली तुम्ही जेव्हा या फील्डमध्ये येता तेव्हा तुम्ही शिकताच तसं. पण जर थोडा आधीपासून जर एक्सपिरियन्स ऍडव्हान्टेजेस म्हणजे हे असेल, एक्सपिरियन्स असेल किंवा काही ट्रेनिंग असेल, तर तो खूप ऍडव्हान्टेजेस पडतो. ओके, हे झालं MSc करायचं, पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं जेनेटिक्स मधून, आणि हे झालं. आता सांग की म्हणजे तू MS तिकडे जाऊन केलंयस, तर तो सेम कोर्स इकडे अवेलेबल आहे की आपल्याला असं जावंच लागणार अब्रॉड? कारण प्रत्येक जण माहितीने अफोर्ड करू शकेल की नाही. एक्झॅक्टली.
मी जेव्हा करत होते तेव्हा आय थिंक तेव्हा मास्टर्सचा कोर्स तो आयदर पॉज होता किंवा तेवढा अवेलेबल नव्हता किंवा तेवढा त्या वेळेला आणि स्कोप नव्हता. पण इंडियामध्ये आहे. इंडियामध्ये सो आय थिंक वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी VIT मध्ये मास्टर्स डिग्री आहे, ज्याच्यात आय थिंक ती मला एक्झॅक्टली माहिती नाहीये मास्टर्स कशात आहे ते, बट त्यांचं जसं मेजर आणि मायनर कॉम्पोनंट असतात डिग्रीजमध्ये, तसं त्यांचं मायनर इज इन जेनेटिक काउन्सिलिंग. आणि इंडियामध्ये करंटली तुम्ही ॲज लॉंग एज तुम्ही जेनेटिक काउन्सिलिंग सब्जेक्ट शिकला असाल, इवन इफ इट्स मायनर, दॅट्स फाईन. तुम्ही जर जेनेटिक काउन्सिलिंग शिकला असाल किंवा बेसिक थोडी ट्रेनिंग असेल जेनेटिक काउन्सिलिंग मध्ये, तुम्ही ट्रेनी म्हणून जॉईन करू शकता. आणि मग इंडियामध्ये देर इज अ बोर्ड ऑफ जेनेटिक काउन्सिलर्स इन इंडिया म्हणून त्यांच्या थ्रू सर्टिफिकेशन ऑब्टेन करू शकता. देर इज अनदर आय थिंक मणिपाल युनिव्हर्सिटी जी आहे, दॅट ऑफर्स अ मास्टर्स इन जेनेटिक काउन्सिलिंग कोर्स. आणि अजून एखाद दोन बाकी असे आय गेस युनिव्हर्सिटीज आहे किंवा हॉस्पिटल आहे, लाईक कामिनी हॉस्पिटल म्हणून आहे हैदराबादमध्ये, दॅट ऑफर्स लाईक अ पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा कोर्स ऑन जेनेटिक काउन्सिलिंग. सो असं नाहीये की तुम्हाला जेनेटिक काउन्सिलिंग करायचंच असेल किंवा जेनेटिक काउन्सिलर बनायचंच असेल तर तुम्हाला बाहेर लाईक ओव्हरसीज जाऊन करावं लागणार. इंडियामध्येही रिसोर्सेस आहेत. आणि ऍज दिस फील्ड इज डेव्हलपिंग, तुम्हाला अजून नवीन रिसोर्सेस मिळतात, अजून अपॉर्च्युनिटीज पण खूप वाढत जात आहेत इंडियामध्ये पण. ओके, तर आता हे झालं शिक्षणाचं, कारण की आता तू म्हटलीस की इंडियामध्ये पण अवेलेबल आहे. पण अवेलेबल आहे, पण त्याच्यानंतर पुढे जॉब कुठे मिळणार? म्हणजे ऍज अ काउन्सिलर हॉस्पिटल्स मध्ये, की आपण स्वतः पण करू शकतो? कशी असते जॉब प्रोसेस, काय आहे? सो तुम्हाला इंडियामध्ये पर्टिक्युलरली तसे भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत. बिकॉज नंबर वन, हॉस्पिटलमध्ये करू शकता. जर हॉस्पिटलमध्ये जेनेटिक सर्व्हिस असेल किंवा अफिलिएटेड असं हे असेल, बेसिकली कोणतेही हॉस्पिटल विच ऑफर्स जेनेटिक टेस्टिंग, त्यांनी जेनेटिक काउन्सिलिंग किंवा तसे जेनेटिक सर्व्हिस एक सेपरेटली असायला हवी आयडियली, because genetic testing goes hand in hand with genetic counseling. सो हॉस्पिटल्समध्ये अपॉर्च्युनिटीज असतात. जसं टाटा हॉस्पिटलमध्ये होती, त्यावेळेला टाटा हॉस्पिटल वॉज प्रॉबब्ली मुंबईमध्ये ॲटलिस्ट द ओनली हॉस्पिटल विच वॉज एबल टू टेक इन ट्रेनीज. बाकी हॉस्पिटल्स होते लाईक टाटाच्या समोरचं हॉस्पिटल मी विसरले, इट्स अ पीडियाट्रिक हॉस्पिटल. तिकडे पण तुम्ही ट्रेनिंग करू शकता. तिकडे त्यांचं ही जेनेटिक सर्व्हिस आहे, अँड दे ऑफर अमेझिंग ट्रेनिंग प्रोग्राम्स एज वेल. अदर देन दॅट, आय गेस अदर देन हॉस्पिटल्स, you've got तुमचे प्रायव्हेट जेनेटिक टेस्टिंग कंपनीज आहेत. सो देर इज मिरियड म्हणून एक आहे. हे सगळे जनरली US बेस्ड आहेत, बट त्यांचे इंडियामध्ये ऑफिसेस आहेत, बिकॉज इंडियाचे पेशंट जे लोक इकडचे जे हे आहेत त्यांना जेनेटिक टेस्टिंग ऑफर करतात. सो दे नीड पीपल अराउंड हिअर टू मॅनेज बेसिकली. सो प्रायव्हेट सेक्टरमध्ये ही अपॉर्च्युनिटीज आहेत जेनेटिक काउन्सिलिंग हे करायचं. अँड द थर्ड आहे की तुम्ही स्वतःचं सॉर्ट ऑफ क्लिनिक किंवा स्वतःचं सर्व्हिस एस्टॅब्लिश करू शकता. बट दॅट जनरली कम्स विथ तुम्ही जेव्हा बाकी सगळ्या फील्डमध्ये काम केलं आणि खूप जास्त एक्सपिरियन्स असला की दॅट इज सॉर्ट ऑफ लाईक द फायनल स्टेप आपण म्हणतो तसं, की दॅट्स द पाथवे टू गो, की मग तुम्ही तुमचं प्रायव्हेट जेनेटिक काउन्सिलिंग हे सुरू करू शकता. ओके, तर आता जेनेटिक काउन्सिलर जॉब कुठे मिळणार ते झालं. पण आता सांग की हे सगळं करताना तू म्हणतेस की सध्या ही नवीनच फील्ड आहे, बरोबर? तर आता लोक म्हणतील की याचं काय म्हणजे उपयोग काय? ऍज अ जेनेटिक काउन्सिलर नक्की जेनेटिक काउन्सिलर करतात काय? त्याच्यामध्ये काय गोष्टी आहेत? सो ऍज अ जेनेटिक काउन्सिलर आमचा रोल काय असतो इज बरेच अनुवांशिक आजार असतात आपल्या ह्याच्यात, राईट? सो ऍज अ जेनेटिक काउन्सिलर फॉर आमचा रोल आहे एक्झाम्पल की डायबिटीज वगैरे पण हेरिडेटरी डिसीज आहे.
डायबिटीज हो, पण आपण ज्या फील्ड बद्दल बोलतोय म्हणजे असं एक 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 जीन चेंज इज इनफ टू कॉज द डिझीज. लाईक तू अँजेलिना जोली आणि तिचं ब्रेस्ट कॅन्सर जीन बद्दल माहितीये का तुला? नाही, इतकं नाही. सो बेसिकली अँजेलिना जोली ती फेमस ऍक्ट्रेस आहे. शी हॅज अ जीन म्युटेशन, याच्यामुळे शी इज गॉट अन इन्क्रीज चान्स ऑफ डेव्हलपिंग ब्रेस्ट इन ओव्हेरियन कॅन्सर. आणि तो रिस्क खूप हाय असतो, म्हणजे ऑलमोस्ट 80% 90% लाईफ टाईम रिस्क आहे तो ब्रेस्ट कॅन्सर डेव्हलप करायचा. 60% लाईफ टाईम रिस्क आहे ओव्हेरियन कॅन्सर डेव्हलप करायचा. सो बेसिकली असे आजार असतात की इव्हन कॅन्सर्स, जे अनुवांशिक कॅन्सर्स म्हणतो, जे विच कॅन बी पास्ड ऑन फ्रॉम पेरेंट्स टू देअर चिल्ड्रन. आणि सो आमचा रोल जो आहे इज टू असे फॅमिली हिस्ट्री गोळा करणं, फॅमिलीमध्ये काय म्हणजे पर्टिक्युलरली कॅन्सर बद्दल बोलतो तर कोणते कोणते कॅन्सर्स आहेत, कोणत्या वय म्हणजे काय एज मध्ये झाले, कसे ट्रीटमेंट काय दिली वगैरे वगैरे, हे सगळं माहिती गोळा करणं. म्हणजे ऑलमोस्ट आजी आजोबांच्या जनरेशन पर्यंत आम्ही माहिती गोळा करतो आणि मग त्यांना जेनेटिक टेस्टिंगचे ऑप्शन्स डिस्कस करतो आणि बेसिकली हेल्प दॅम मेक एन इन्फॉर्म डिसिजन. इट्स असं सरळ नाहीये की बाबा ही टेस्ट आहे ही करा, जसं नॉर्मल ब्लड टेस्ट असते तशी नाहीये अनफॉर्च्युनेटली. कारण ह्या ज्या टेस्ट असतात ह्याच्यामुळे तुम्हाला कदाचित तुमच्याबद्दल लाईफ ऑल्टरिंग किंवा लाईफ चेंजिंग माहिती मिळते, किंवा बेसिकली तुम्हाला ह्या टेस्ट करून असं कळतंय की आत्ता नसेल पण पुढे जाऊन तुम्हाला कोणता तरी एक आजार होणार आहे. किंवा प्रेग्नन्सीमध्ये जे मी आता करते, मी इकडे प्रीनेटल जेनेटिक काउन्सिलर आहे. सो तुमच्या तुम्ही प्रेग्नंट असताना फाइंड आउट करू शकता की तुमच्या आय गेस प्रेग्नन्सीला किंवा बेबीला एक्स्ट्रा क्रोमोझोम आहे किंवा क्रोमोझोमचा इश्यू आहे किंवा त्यांचं द बेबी माइट बी बॉर्न विथ सम हेल्थ कन्सर्न्स. सो हे सगळं आधी फाइंड आउट करू शकता, विच कॅन हॅव एन इम्पॅक्ट ऑन देअर फ्युचर, राईट? सो म्हणून इट इज नॉट ॲज स्ट्रेट फॉरवर्ड और ॲज simple as finding out your glucose level, unfortunately. This is making decision about testing which can potentially alter your life. So आमचा रोल ह्याच्यात येतो की हेल्प यू मेक दॅट डिसिजन. तुम्हाला तुमचे प्रोज आणि कॉन्स हे सगळं समजून घ्यायला मदत करणं, किंवा ह्याचं म्हणजे तुम्ही हे केलं तर काय काय पॉसिबिलिटीज आहे, हे नाही केलं तर काय काय पॉसिबिलिटीज आहे, आणि बेसिकली पेशंट्सना सपोर्ट करणं while they are making this decision. So that is where the genetic counselor comes into picture. की फुल्ली सपोर्ट करणं, इन्फॉर्मेशन देणं आणि व्हेरी इम्पॉर्टंटली नॉन जजमेंटल काउन्सिलिंग जे असतं. बिकॉज ह्याच्यात आपण म्हणतो तसं कोणताही सही गलत डिसिजन नाहीये. कोणताही डिसिजन जो घेतलाय जर विचार करून घेतला असेल त्यांनी तर तो बरोबरच असणार असं. सो म्हणून सो बेसिकली सो दॅट इज द रोल की to help that patient come to that decision and be sort of okay with making that decision. ओके. तर आता हे झालं की जेनेटिक काउन्सिलिंग मध्ये काय, आता त्यातले तू म्हटलंस की तू काय म्हटलीस, prenatal हा. सो हा एक प्रकार, सारे प्रकार आहेत असतीलही, पण मग त्या प्रत्येक प्रकारासाठी वेगळं वेगळं शिक्षण असतं की एकाच याच्यानंतर मग आपण निवडायचं की मी कशात चांगली आहे आणि मग मी कशात जावं, असं असणार आहे. हो. सो जेव्हा तुम्ही मास्टर्स करता तेव्हा जेव्हा मी म्हटलं तुम्ही प्लेसमेंट्स करता ना, तेव्हा वेगवेगळ्या स्ट्रीम मध्ये प्लेसमेंटच्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतात. मेन म्हणजे तुम्हाला एक आहे प्रीनेटल जेनेटिक काउन्सिलिंग, म्हणजे ज्या कपल्स किंवा जे लोक प्रेग्नंट आहेत त्यांना त्यांच्या प्रेग्नन्सी मॅनेजमेंटमध्ये किंवा प्रेग्नन्सीमध्ये बरेच काय काय आपण ऐकले कॉम्प्लिकेशन्स येतात आणि हे आणि ते पर्टिक्युलरली जेनेटिक क्रोमोझोम्स किंवा ह्याच्या रिलेटेड जे कॉम्प्लिकेशन्स असतात, लाईक फॉर एक्झाम्पल त्यांची जी प्रेग्नन्सी आहे, सो द बेबी मे हॅव से डाऊन सिंड्रोम किंवा पर्टिक्युलर क्रोमोझोमल कंडिशन दॅट मे इम्पॅक्ट द चाइल्ड्स लाईफ. सो ह्या सगळ्या ह्याच्यात, सो दॅट इज द प्रीनेटल जेनेटिक काउन्सिलिंग. सो तो एक फील्ड आहे.
Then there is cancer genetic counseling, which is for hereditary cancers, जे अनुवांशिक cancers आहेत जे त्यांच्याबद्दल. मग देर इज पीडियाट्रिक, म्हणजे लहान पोरांचे किंवा जे आजार होत 18 वर्षाच्या आधी जे आजार होऊ शकतात त्याच्याबद्दल, आणि बेसिकली पोरांना जे आजार होऊ शकतात, सो दॅट्स पीडियाट्रिक जेनेटिक काउन्सिलिंग. देन you've got असे बरेच बेसिकली फील्ड्स आहेत, कार्डियक आहे, रिनल आहे, आता सब स्पेशलायझेशन झालेले आहेत, पण देर इज नो सेपरेट डिग्री. हे तुम्ही ग्रॅज्युएट होता विथ अ जेनेटिक काउन्सिलिंग डिग्री, त्याच्यानंतर तुमचा चॉईस आहे. आता मी स्टार्ट केलं प्रीनेटलने, पण मी उद्या उठून डिसाईड करू शकते की ठीक आहे, आता प्रीनेटल मध्ये मी काय जे काय, आणि जस्ट लाईक एव्हरी सायन्स फील्ड, इट्स लाईक तुम्ही जेव्हा तुम्ही जॉब करता तेव्हा तुम्ही शिकता पण ह्याच्याबरोबर तुम्ही, म्हणजे इट्स नॉट लाईक फक्त शिक्षण तुमचं बॅचलर्स मध्ये लाईक मास्टर्स मध्ये संपतं आणि इकडे फक्त ऍप्लिकेशन आहे, नाही, तुम्ही ऑन द जॉब पण शिकता. सो आता मी उद्या डिसाईड केलं की सपोज की माझं ठीक आहे, आय एम डन विथ प्रीनेटल, आय कॅन शिफ्ट टू कॅन्सर. सो इट्स नॉट समथिंग दॅट यू हॅव टू बी ट्रेन्ड फॉर at the start of this thing. This is something that you can learn on the job. So there is no special, I guess, you don't have to decide about the specialization early on, पण तुम्ही वेगवेगळ्या फील्ड मध्ये करू शकता. इव्हेंच्युअली लोक एक फील्ड निवडतात, सगळ्या ह्याच्यात ट्राय केल्यावर एक फील्ड निवडतात जे त्यांना सगळ्यात कम्फर्टेबल पडतं, जास्त जमत असते किंवा जास्त कम्फर्टेबल असतात. एक्झॅक्टली, आणि मग त्याच्यात ते कंटिन्यू करतात. बट बरीच लोक आहेत की सगळं करतात त्याच्यातही. सो इट डिपेंड्स कम्प्लीटली. आता जसं तू बोललीस की लोकांना गरजेचं आहे, फॉर एक्झाम्पल तू प्री प्रेग्नन्सी जे काही आहे त्या ह्याच्यामध्ये करतेस, तर प्रत्येकाला आता एक गरज बनलीये की प्रत्येक वेळेला डॉक्टर जे म्हणतात तेच असं बरोबर आहे असं म्हणणं बरोबर नाहीये. आपल्याला पण आपण हे केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल एखाद्या बेबीला जन्मतःच त्याच्या हृदयामध्ये जर होल आहे, सो ते सगळं पण ह्याच्यातून समजणार की असं काही आहे का? फक्त होल आहे किंवा असं नाही, पण जनरली सपोज लाईक हार्ट रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स आहेत, पण आमचा रोल ह्याच्यात येतो की बाबा ते हार्ट रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स जे आहेत ते जीन्समुळे आहे का, की ह्याच्यामुळे किंवा तुमच्या क्रोमोझोममुळे आहे का, की बाकी ह्याच्यामुळे झालंय. आणि इव्हेंच्युअली जर कॉम्प्लिकेशन एवढं सिव्हिअर असेल की बाबा तर काय म्हणतात आपण, क्वालिटी ऑफ लाईफ कॉम्प्रोमाइज होते सगळ्यांची, किंवा लाईफ स्पॅन लिमिटेड होतो ह्याचा वगैरे, सो त्यांच्याकडे सो सो the parents or the expecting parents might want to also consider the difficult decision of maybe terminating a pregnancy वगैरे. So आमचा ऍज अ काउन्सिलर त्याच्यात रोल येतो की त्यांना त्या प्रोसेसमध्ये सपोर्ट करायचं, टू हेल्प देम, आय गेस, जे काय इफ दे वॉन्ट टू कंटिन्यू और इफ दे डोंट वॉन्ट टू, या दोन्ही डिसिजन मध्ये बरोबर डिसिजन घेण्यासाठी त्यांना हेल्प करायची. एक्झॅक्टली, आणि सपोर्ट करायचं बेसिकली. सॉरी, नाही, यू कंटिन्यू. ओके, तर मी असं म्हणत होते की म्हणजे जसं तू बोललीस की आता कारण की असे डिसिजन्स बऱ्याचदा खूप टफ असतात. फॉर एक्झाम्पल तू बोललीस की क्रोमोझोमल डिसीज आहे, तर मुलाला डाऊन सिंड्रोम असू शकतो, तर हे मे बी लवकर कळेल तितकं जास्त चांगलं असेल, कारण की नंतर कळून आणि मग पुन्हा त्या बेबीच्या लाईफ वरती त्याचा परिणाम होणार, आणि त्यासाठी मग कदाचित ऍज अ जेनेटिक काउन्सिलर तुम्ही आधीच सांगणार, विच इज मोर गुड. एक्झॅक्टली. आणि काय होतं की इट सॉर्ट ऑफ ओपन्स अप ॲज अन ऑप्शन, कारण असंही असू शकतं बिकॉज डाऊन सिंड्रोम, लाईक फॉर एक्झाम्पल टॉकिंग अबाउट डाऊन सिंड्रोम इज अ कंडिशन विच कॅन बी, आता एवढं लाईक बरंच रिसर्च झालंय इन कम्पॅरिझन टू अदर जेनेटिक कंडिशन्स. डाऊन सिंड्रोमवर तसं फेअर अमाऊंट ऑफ रिसर्च झालेलं आहे. सो आता बरेचसे कपल्स आहेत की they would still continue with the pregnancy even if the baby has Down syndrome, कारण रिसोर्सेस आहे, लाईफ स्पॅन पण इम्प्रूव्ह झालेला आहे, आणि जर इफ द फॅमिली फील्स की ते त्यांना सपोर्ट करू शकतात, डेफिनेटली. बट बेसिकली लाईक द होल पॉइंट इज टू गिव्ह देम दॅट ऑप्शन की तुम्हाला आधी माहिती आहे, सो दॅट यू कॅन बेटर प्रिपेअर युअर सेल्फ फॉर, आय गेस,
special needs or something like that. Kiva, the other option is see if they don't want to continue with the pregnancy. The option about that as well. So in the end, कसं आहे, आपण आपण ज्या फील्डमध्ये किंवा आपण ज्या ह्याच्यात वाढलोय, असं आहे मोस्टली की जे डॉक्टर जे सांगतात तेच बरोबर आहे आणि डॉक्टर सांगतो तसंच आपण करतो. आपल्याला कधी हा ऑप्शन दिलेला नाहीये की हे बघ, इन दी एंड हा तुमची हेल्थ आहे, तुमचं लाईफ आहे, सो तुमचा डिसिजन आहे. हा असं हे आहे. तुम्ही हे केलं तर हे असं होऊ शकतं, हे नाही केलं तर हे असं होऊ शकतं. सो हा तुमचा डिसिजन आहे. जेव्हा तुम्ही तो सॉर्ट ऑफ काय म्हणतात तो डिसिजन मेकिंगचा जो हे आहे तो तुम्ही परत जेव्हा पेशंटना देता त्यावेळेला यू मोर आय गेस विचार करून आणि हे करून स्वतःसाठी डिसिजन घेणार आहे. स्वतःसाठी पेशंट डिसिजन घेतात इन्स्टेड ऑफ डॉक्टर्स मेकिंग अ डिसिजन. म्हणजे तो त्यांचा ओव्हरऑल स्वतःचा डिसिजन असतो की आता मला करायचंय. हा, एक्झॅक्टली. तर ह्या सगळ्यासाठी जेनेटिक काउन्सिलर हेल्प करतात. तर आता जसं तू बोललीस की ही काळाची गरजच असणार आहे, कारण की एवढ्या सगळ्या गोष्टी होत असतात, जसं की कॅन्सर पण हेरिडिटरी असू शकतो, जसं तू आधी एक्झाम्पल दिलं. सो ते पण असू शकतं. सो हे पहिलेच कळणार कुठेतरी ना की ह्या बेबीला ओके त्याच्यासाठी काय लाईक फॉर एक्झाम्पल आता कॅन्सर बद्दल आपण जर बोलतोय, जर मला माहितीये की पुढे जाऊन मला माझ्याकडे मला तो जीन म्युटेशन आहे, सो पुढे जाऊन मला बराच मोठा चान्स आहे की मला कॅन्सर होणार. म्हणून जर मला हे माहिती असेल तर मी रेग्युलर चेकअप्स करू शकते. मग अर्ली ऑन कॅन्सर डिटेक्शन झालं, लाईक लवकर कॅन्सर डिटेक्ट झाला तर सिम्पल सर्जरी वगैरे असतात किंवा लाईक खूप माइल्डर फॉर्म्स ऑफ मेडिसिन आहेत. कारण अदरवाईज नॉर्मली कॅन्सर इज सो लाईफ थ्रेटनिंग, कारण ते एकदम लेटर स्टेजमध्ये पकडला जातो. त्याच्या आधी आपल्याला माहिती नसतं की असं काहीतरी आहे आणि त्याच्यामुळे ते लाईफ थ्रेटनिंग होतो. आणि प्लस द मेडिसिन्स लाईक किमोथेरपी आणि रेडिओथेरपी वगैरे ते एवढं काय म्हणतात ते खूप हेवी असतं आणि आपल्याला ते सांभाळणं खूप कठीण असतं. एक्झॅक्टली. पेशंटला पण ते खूप जास्त असं म्हणजे त्रासदायक असतात त्या सगळ्या. सो ही जेव्हा माहिती आपल्याला आधीपासून असते की आपल्याला पुढे जाऊन हा आजार होऊ शकतो, तर तुम्ही पहिलेच स्टेप्स घेऊ शकता. सो लवकर फाइंड आउट करणं, रेग्युलर चेकअप्स करणं, अँड देन देर इज समथिंग कॉल्ड ॲज प्रोफिलॅक्टिक सर्जरीज. म्हणजे आता माहिती आहे की पुढे जाऊन मला खूप मोठा चान्स आहे ओव्हेरियन कॅन्सर होण्याचा. सो आफ्टर आय हॅड माय चिल्ड्रन, माझी पोरं बाळ वगैरे झाली की मग मी माझ्या ओव्हरीज आणि युट्रस वगैरे काढून म्हणजे ते सर्जिकली काढू शकते. सो द रिस्क रिड्युसेस वगैरे. सो इट्स कॉल्ड एज प्रोफिलॅक्टिक और रिस्क रिड्युसिंग सर्जरीज. सो द फॅक्ट दॅट यू गॉट अन ऑप्शन लाईक दिस विच कॅन तुमचं काय म्हणतात ते लाईफ एक्सपेक्टन्सी, लाईफ स्पॅन आणि लाईफ क्वालिटी जर इम्प्रूव्ह करतं, सो दॅट इज बेसिकली द होल रोल ऑफ जेनेटिक काउन्सिलिंग. खरंच खूप छान होतं. आता आपल्याला कळलेलं आहे की जेनेटिक काउन्सिलर एक्झॅक्टली करतो काय. तर तुम्हाला पण जर कधी जेनेटिक काउन्सिलिंग करायची असेल तर तुम्ही मिथिलाची पण हेल्प घेऊ शकता. आणि आपल्याकडे असे बरेचसे डॉक्टर्स आहेत जे आपल्याला हेल्प करायला रेडी आहेत. ह्या फील्डला काय म्हणतात, अलाइड मेडिकल फील्ड, राईट? अलाइड हेल्थ सायन्स किंवा म्हणजे इट्स नॉट लाईक प्रॉपर मेडिसिन नाहीये, इट्स अन अलाइड हेल्थ प्रोफेशन. आपल्याकडे असे अलाइड हेल्थ प्रोफेशनल्स खूप आहेत ज्यांची आपण मदत घेऊ शकतो आपल्या फ्युचर चांगलं होण्यासाठी, बेटर होण्यासाठी. आणि प्लस तुम्हाला असं सुद्धा कळतंय की हे शिक्षण घेतल्याच्या नंतर पुढे जाऊन खूप जास्त स्कोप आहे. तुम्ही फक्त डॉक्टर बनण्याच्या मागे धावू नका, तर तुम्ही जेनेटिक काउन्सिलर पण बनू शकता. कारण प्रत्येक वेळेला काही मुलं मे बी हताश होत असतील की मला डॉक्टर बनता नाही आलं, पण ऍज अ जेनेटिक काउन्सिलर तुम्ही एका डॉक्टरच कदाचित कुठेतरी काम करताय. माणसांना अवेअर करून त्यांच्या फ्युचर साठी त्यांना अवेअर करताय की तुम्ही पुढे काय करू शकता, किंवा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या घरी आहेत, तुमच्या जीन्स मध्ये आहेत, तर तुम्ही जेनेटिकली त्याच्यावरती कोणते प्रिकॉशन्स घेऊ शकता आधीपासूनच.
तर ह्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला कळलेल्या आहेत. तर थँक्यू मिथिला माझ्या सीझन फिनाले मध्ये आल्याबद्दल. मला खूप जास्त आवडले की तू एवढी सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहेस. आणि आपल्याला गरज आहे ह्या सगळ्या गोष्टींची इंडियामध्ये सुद्धा, जसं की कारण की सगळीकडे जसं तू बोललीस की अब्रॉड हे कोर्सेस ऑलरेडी अवेलेबल आहे, तर तुला तिकडे जाऊन केलंस, तू तिकडे जॉब करतेस, पण इंडियामध्ये सुद्धा हे सगळं येणं अजून पण तितकंच गरजेचं आहे. तर आपल्या मे बी इंडियन्सना आता अवेअर करू की लेट्स गो इन दिस फील्ड, आणि आपण लोकांना अवेअर करूया की तुम्ही सुद्धा या फील्डमध्ये करिअर करा आणि लोकांना हेल्प करा असं म्हणून. तर थँक्यू सो मच. आणि आज साइन ऑफ करतेय. स्टोरी मॅजिकला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकन दाबायला विसरू नका, आणि हा एपिसोड पाहायला विसरू नका. थँक्यू.